राज्य सरकार सध्या नागपुरात स्थायिक झालेली आहे। काल या नागपुरी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। आज दुसऱ्या दिवशी सकाळीच उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा कॅश बॉम्ब टाकला। त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। त्यात 3 व्हिडिओ आहेत। यामध्ये एका व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी सारखे दिसत आहे, तर इतर व्हिडिओंपैकी एकात नोटांची बंडल दिसत आहे। विशेष म्हणजे एक्सवरील पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, पण त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत। त्यावरून एकच खळबळ उडाली आहे। ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून टाकलेल्या व्हिडिओमुळे सरकारवर प्रश्नांचा भडीमार सुरू आहे। हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे। त्यात कुणाचं नाव जरी घेतलेलं नाही, पण या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओत नोटांची बंडल। हा एक व्हिडिओ कॉल असल्याचं समजतं। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत, असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला आहे। अंबादास दानवेंकडून शेअर करण्यात आलेला व्हिडिओ प्रकरणावर महेंद्र दळवी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। अंबादास दानवे यांना काही कामधंदा नाही, ते कुणाविरोधातही काहीही बोलत आहेत। कुणाला ब्लॅकमेल करणं त्यांना शोभत नाही। हा व्हिडिओ आपला नाही, ही संपूर्ण क्लिप दाखवा। एखाद्याला असं ब्लॅकमेल करणं योग्य नाही। त्यांनी डिबेटला यावं, माझी तयारी आहे। त्यांनी सत्यता दाखवावी, मी कायदेशीर पाऊल उचलणार आहे। मी ॲक्शनला रिॲक्शन देणार आहे। मी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार आहे, असे महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली। नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून राजकीय आणि पर्यावरणीय वर्तुळात तीव्र वाद निर्माण झाला आहे। अभिनेते तसेच पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली। मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनमधील झाडे झुडपे किंवा रोपटी असल्याचे म्हटले असून त्याऐवजी हैदराबादमधून 15,000 मोठी झाडे आणून लावण्याचा दावा केला आहे। राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांनंतर ईव्हीएमच्या सुरक्षेवरून राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे। महायुतीमधील प्रमुख पक्ष सार्वजनिकरित्या ईव्हीएमवर पूर्ण विश्वास दाखवत असले तरी त्यांचेच काही नेते आणि कार्यकर्ते ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करताना दिसत आहेत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांचाही ईव्हीएमवर पूर्ण विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे।